गंगापूर तालुक्यातील मौजी अकोली वडगाव येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात आल्याचा आरोप करत बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करण्यात आले। संबंधित पुतळा तात्काळ हटवून सर्वांच्या सहमतीने सन्मानपूर्वक योग्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्मशानभूमीत कोणत्याही महामानवाचा पुतळा उभारणे हा त्या महामानवाच्या कार्याचा व विचारांचा अपमान असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा पुतळा सार्वजनिक व सन्माननीय ठिकाणी असणे आवश्यक आहे। यापूर्वी या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर तहसीलदार गंगापूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत पुतळा हटवून योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। बौद्ध समाजाने प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये अनधिकृत पुतळा तात्काळ हटविणे, सर्व संबंधितांच्या सहमतीने कायदेशीररित्या योग्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतर करणे, संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे आणि स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवून जागा कायमस्वरूपी संरक्षित करणे यांचा समावेश आहे। निवेदन प्राप्त झाल्यानंतर 2 दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी बौद्ध समाजाच्या वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे। या निवेदनावर बौद्ध समाजातील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्याची प्रत पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे।